नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। क्रिसमस जवळ आलेला आहे आणि क्रिसमस म्हटलं की केक हा आलाच। आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी वॉलनट केक कसा बनवायचा ते बघणार आहोत। तर केक साठी लागणारे साहित्य बघून घेणार आहोत। तर इथे मी 1.5 कप इतका मैदा घेतलेला आहे, पाऊण कप साखर, अर्धा कप दूध, 2 केळी घेतलेली आहेत, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा, 1 टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा कप तेल, पाव कप वॉलनटचे तुकडे करून घेतलेले आहेत। इथे 1 टीस्पून व्हॅनिला एसेन्स घेतलेला आहे आणि थोडेसे मी इथे वॉलनट कट करून घेतलेले आहे, ते वरती आपण गार्निशिंग साठी वापरणार आहोत। इथे एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे, त्यामध्ये ना आपण घेतलेली साखर काढून घेणार आहोत आणि सुरुवातीला साखरच आपण बारीक वाटून घेणार आहोत। साखर इथे आपण मिक्सरला बारीक वाटून घेतलेली आहे। आता आपण जी 2 केळी घेतलेली त्याचं साल काढून घेतलेलं आहे, ते सुद्धा आपण यामध्ये असे बारीक करून काढून घेणार आहोत। तर हे बघा, दोन्ही पण केळी आपण यामध्ये कट करून काढून घेऊया। दोन्ही केळी इथे आपण कट करून यामध्ये काढून घेतलेली आहेत। आपण जे अर्धा कप इतकं तेल घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे। आता आपल्याला तिन्ही जिन्नस मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे। इथे आपण केळी, साखर आणि तेल व्यवस्थित मिक्सरला बारीक फिरवून घेतलेलं आहे। हे बघा, आता आपण हे एका बाउल मध्ये काढून घेऊया। तयार केलेली पेस्ट इथे आपण एका बाउल मध्ये काढून घेतलेली आहे। यावरती आता आपल्याला एक चाळणी ठेवून घ्यायची आहे, त्यामध्ये आपण घेतलेला 1.5 कप इतका मैदा काढून घ्यायचा आहे। सर्व मैदा इथे मी काढून घेतलेला आहे। यामध्येच आपल्याला बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा सुद्धा काढून घ्यायचा आहे। आता आपण हे व्यवस्थित चाळून घेऊया। हे बघा, आता आपण हे बाजूला ठेवून घेणार आहोत आणि आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला आपण हे असंच मिक्स करून घेऊया। आपण जे अर्धा कप इतकं दूध घेतलेलं आहे त्यातलं सुरुवातीला मी पाव कप इतकं दूध यामध्ये काढून घेते। हे बघा, आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। तर उर्वरित जे दूध आहे ते सुद्धा मी यामध्ये काढून घेते। आता आपल्याला यामध्ये वॉलनट काढून घ्यायचे आहेत आणि आपण जे व्हॅनिलाचं एसेन्स घेतलेलं आहे ते सुद्धा काढून घेऊया आणि व्यवस्थित एकजीव करून घेऊया। हे बघा, इथे आपला केक साठी लागणारा बॅटर तयार झालेला आहे। आता आपण हे बेक करून घेणार आहोत। इथे एक केक टीन घेतलेला आहे, त्यामध्ये बटर पेपर लावून घेतलेला आहे। आता आपण केकचं जे मिश्रण आहे ते यामध्ये काढून घेणार आहोत। सर्व केकचे मिश्रण इथे आपण टीन मध्ये काढून घेतलेले आहेत। आपण जे वॉलनट घेतलेले ते आपल्याला यावरती काढून घ्यायचे आहेत। हे बघा, या पद्धतीने आपण काढून घेऊया। आता आपल्याला भांड येते थोडंसं असं टॅप करून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये जे काही एअर बबल झाले असतील ते निघून जातील। हे बघा, आता आपण हे बेक करण्यासाठी ठेवून घेणार आहोत। इथे आपण ओव्हन 180 डिग्री वरती 10 मिनिटांसाठी प्रीहीट करून घेतलेला आहे। आता आपल्याला यामध्ये केक ठेवून घ्यायचा आहे आणि केक ठेवल्यानंतर 180 वरतीच आपल्याला 35 मिनिटांसाठी बेक करून घ्यायचा आहे। तर केक इथे आपण आतमध्ये ठेवून घेतलेला आहे। बंद करूया आणि 35 मिनिटांसाठी बेक करून घेऊया। 35 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता इथे आपला केक मस्तपैकी बेक झालेला आहे। आता आपण यामध्ये टूथपिक टाकून बघणार आहोत।
हे बघा पूर्ण क्लीन निघतीये, म्हणजे इथे आपला केक मस्तपैकी बेक झालेला आहे। आता आपल्याला हा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे, त्यानंतरच आता आपण हा कट करून घेणार आहोत। केक इथे पूर्णपणे थंड झालेला आहे, आता आपण हा काढून घेणार आहोत। हे बघा बटर पेपर आपण जो लावून घेतलेला आहे तो सुद्धा काढून घेऊया। हे बघा तुम्ही बघू शकता किती मस्त इथे आपला केक झालेला आहे। आता आपण हा कट करून घेऊया। हे बघा याच पद्धतीने आता आपण बाकीचा केक आहे तो सुद्धा कट करून घेऊया। तर अशा प्रकारे इथे आपला मस्त सॉफ्ट असा वॉलनट केक बनून तयार झालेला आहे। अगदी झटपट तयार होतो आणि कमी साहित्यामध्ये बनतो आणि पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी अजिबात चुकणार नाही। त्यामुळे येत्या क्रिसमसला तुम्ही सुद्धा वॉलनट केक घरी नक्की बनवावं। तो कसा झाला आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, ईट हेल्दी, लिव्ह हेल्दी।